सकल मराठा समाज लाखोच्या संख्येने इथं आंतरवालीमध्ये आलेला आहे आणि महाबैठक इथं आज झालेली आहे आणि काही आपल्यासोबत मराठा बांधव आहेत. कुठून आले? भालगाव तालुका अंबड जिल्हा. तर मनोज जरांगे पाटलांनी पुढील दिशा काय ठरवली आता प्रत्येक जिल्ह्यातून एक उमेदवार द्यायचा सगळ्या जाती धर्मात. प्रत्येक गावातून जर एक उमेदवार द्यायला असता तर ते आपलीच लोक पडले आहेत मराठा समाजाची. म्हणून त्यांनी यांना सगळ्यात पूर्ण राजकीय पक्षांना थोडी तोड द्यायचा असेल तर सगळ्या समाज घटकातला एक उमेदवार प्रत्येक जिल्ह्यातून देण्यात. त्या संदर्भात त्यांनी आपापल्या गावात प्रत्येक घराघरात जाऊन मत करायचं आणि सगळे मराठीची ताकद एकजूट दाखवायची असा निर्णय झाला. तुम्ही कुठून आले पाहून? तुम्ही कुठून आले सर? भालगाव तालुका अंबड जिल्हा जालना. काय आता पुढील काय दिशा असणार आहे? मनोज जरांगे पाटलांनी काय सांगितलं सभेमध्ये? आता सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट अशी की संपूर्ण महाराष्ट्राचे 5 कोटी मराठा समाज आहे. तो मनोज जरांगे पाटलांच्या आता 30% त्या भूमिकेप्रमाणे महाराष्ट्रातला 95% मराठा समाज हा मनोज जरांगे पाटलांचा 95% हा शब्द यासाठी वापरतो मी की याच्यातून 5% 2% असे धरून झाला की जे प्रत्यक्ष लाभार्थी आहेत मराठा समाजाचे वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे ज्यांना व्यक्तिगत लाभ होतो ते कदाचित काम करणार नाही, परंतु जो सर्वसामान्य मराठा समाज आहे तो 95% मराठा समाज हा माननीय श्री मनोज जरांगे पाटील जे सांगतील त्यांच्या भूमिकेचे समर्थन करून काम करणं. आणि आता जरांगे पाटलांनी काय सांगितलं आहे की आजपासून तुम्ही गावागावात गेल्यानंतर आपापल्या गावामध्ये प्रत्येक घरी जाऊन त्याची आपल्या गावामध्ये मंदिर असेल, ग्रामपंचायत असेल, सार्वजनिक सभागृह असेल अशा ठिकाणी गावातल्या सगळ्या महिला भगिनी असतील मराठा समाजाची एकत्र बैठक घ्यायची आणि त्या बैठकीतून गावामधून प्रत्येकाचं काय मत येतं त्या मतांची नोंद घ्यायची आणि त्यातून काही आपले जे निरीक्षण आहेत ते आपण त्या नोंदवून त्याची गावातून एक प्रतिनिधी फक्त 30 तारखेपर्यंत जरांगे पाटलांकडे येईल आणि गावकऱ्यांचं काय म्हणणं आहे, बैठकीत काय ठरलं आहे याचा जो काय अहवाल असतो तो प्रत्येक गावात 30 तारखेपर्यंत जरांगे पाटलांकडे घेऊन येईल. त्यानंतर माननीय श्री मनोज जरांगे पाटील या सगळ्या अहवालाचा अभ्यास करून जो निर्णय घेतील त्याप्रमाणे संपूर्ण समाज पुढील कामकाज करेल. तुम्ही कुठून आले पाहून? सर घ्या सर कुठून आले सर तुम्ही? भालगाव तालुका अंबड जिल्हा जालना मनोज जरांगे पाटलांनी काय दिशा सांगितली म्हणजे पुढील आता आंदोलनाची? गावातून एक उमेदवार निवडायचं आहे आणि प्रत्येक गावाचं काय मत आहे ते एका प्रतिनिधीने पाटलांकडून द्यायचं आहे आणि त्यानंतर सगळ्या इतर 12 बलुतेदार असतील किंवा वंचित असेल इतर सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन राजकीय जे पक्ष आहेत सगळेच या राजकीय पक्षाला त्यांची जागा दाखवण्याची सध्या वेळ आलेली. त्याच्यामुळे या समाजातून किंवा सगळ्या सर्वसामान्य समाजामधून एक प्रतिनिधी जिल्ह्यासाठी एक अपक्ष उमेदवार देण्याची भूमिका आज ठरलेली. तर बघू शकता मित्रांनो, आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.